हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपल्या पक्ष्यांसाठी आज बऱ्यापैकी काही गोष्टी आहेत आणि खास उन्हाळा सुरू झालेला आहे. तर उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी पक्ष्यांची काळजी कशी घ्यावी ह्याबद्दलचा हा एक व्हिडिओ आहे. तर नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईपचे पॉईंट द्या आणि कमेंट्स करायला विसरू नका मित्रांनो. आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. मल्टी कलरचे प्युअर गावरान कोंबडा कोंबडी पाहायला मिळतील, विकत घ्यायला मिळतील. बऱ्यापैकी काही गोष्टी शिकायला मिळतील तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आजीसाठी आपण नारळ पाणी आणलं होतं मित्रांनो आणि आजीनं नारळ पिल्यानंतर जस्ट ते नारळ टाकून दिलं होतं. पण आजीनंच परत सांगितलं की ते फोड, त्यामध्ये काहीतरी असलं तर बघूया. आणि मग फोडल्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं होतं. तर आजीला ते आवडत नाही, पित्त होतं बोलते ती. तर मग हे पक्ष्यांना टाकलं का तर नारळामध्ये बऱ्यापैकी थंडावा असतो, गारवा असतो मित्रांनो. आणि सध्या इकडे ऊन प्रखर होत आहे, कडक ऊन पडत आहे मित्रांनो. आणि त्यांची बॉडी हायड्रेट असावी, त्यांना डिहायड्रेशन होऊ नये. आणि बऱ्यापैकी मिनरल्स वगैरे असतात, विटॅमिन्स मिळतात. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या पक्ष्यांना पण मिळाव्यात, ज्या की नॅचरल असतं. आपण तर पक्ष्यांना नारळ पाणी देऊ शकत नाही मित्रांनो. पण जे नारळ आहे कच्चं, तर ते खाऊन त्यांच्या बॉडीचं पोषण व्हावं आणि डिहायड्रेशन होऊ नये यासाठी या पक्ष्यांना मी नारळ ठेवलेला आहे. पण अजून तरी कुठला पक्षी येऊन खात नाही. पण 100% गॅरंटी आहे की थोडंसं मी बाहेर बाजूला सरकलो ना, तर लगेच ते पक्षी नारळ खातात मित्रांनो. आणि याही अगोदर नारळ खाल्लेला आहे आपल्या पक्ष्यांनी. दुसरी गोष्ट मित्रांनो, या दिवसामध्ये कलिंगड मिळतं, खरबूज मिळतो. तर ह्या गोष्टी आणि हिरव्या हिरव्या पालेभाज्या, तर ह्या गोष्टी मित्रांनो आपल्या पक्ष्यांना 100% आवर्जून आपण दिलं पाहिजे. जेणेकरून काय होतं, त्यांच्या बॉडीमध्ये पाण्याचं जे लेवल असतं ते बॅलन्स राहतं, पाणी कमी होत नाही. ज्यावेळेस आपला पक्षी तोंडाने लागायला सुरू करतो, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की पक्ष्याला पाण्याची कमतरता भासत आहे आणि त्याला लगेच आपण पाणी दिलं पाहिजे. पण ते कसं, भर उन्हामध्ये पण लगेच पाणी नाही द्यायचं मित्रांनो. तर त्यांना इनडायरेक्टली पाणी द्यायचं. म्हणजे हे असं की तुम्ही खरबूज देऊ शकता, म्हणजे खरबुजाच्या साली देऊ शकता, टरबुजाच्या साली देऊ शकता, किंवा मग हे नारळ आपण जर असं खाल्लं असेल तर ते, किंवा ते जरी नसेल मित्रांनो, तर तुम्ही जो हिरवं काय असेल गवत, ॲटलिस्ट तुम्ही गवतसुद्धा देऊ शकता. आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ताक आपण पक्ष्यांना आपल्या ठेवलं पाहिजे. जर ताक जर होत असेल तर जस्ट तुम्ही थोडंसं ताक पाण्यामध्ये मिक्स करून जरी ठेवलं तरी चालतं, किंवा अख्खं ताक जरी ठेवलं तरीसुद्धा चालतं मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सहजासहजी उपलब्ध होणारी घोळेची भाजी मित्रांनो, तर कुठेही उपलब्ध होते ती भाजी. तर ती जर तुम्ही आणून टाकलात, किंवा जखमजोडी आमच्याकडे बोलतात, किंवा दगडीपाला बोलतात, तर तो पण तुम्ही जर दिलात तर ते पक्षी खातो. किंवा आजोला आपल्याकडे मिळत असेल तर आजोला तुम्ही टाका मित्रांनो. त्यामुळे पण बऱ्यापैकी त्यांच्या बॉडीमध्ये पाण्याचं लेवल मेंटेन राहतं. सगळ्यात महत्त्वाचं, आपण खरबूज आणि टरबूजच खातो मित्रांनो, आणि ते इझिली अवेलेबल होतं आणि आपण ते आवर्जून खात असतो. तेच टाका आणि त्यामुळे काय होतं, बऱ्यापैकी त्यांना पाण्याचं प्रमाण मिळतं मित्रांनो. आणि बॉडी त्यांची जी आहे ती हायड्रेट राहते आणि डिहायड्रेशन होत नाही, किंवा हीट स्ट्रोक येत नाही त्यांना. आणि मग हीट स्ट्रोकचा जर झटका आला तर ते लगेच दगावतात मित्रांनो. त्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, ते जिथे राहतात त्या ठिकाणी थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला पाहिजे, म्हणजे पाणी शिंपडलं पाहिजे मित्रांनो. जेणेकरून कसं त्यांना त्यांच्या बॉडीला थंडावा मिळेल आणि मग बॉडी थोडीशी, त्यांचं जे बॉडीचं वाढलेलं टेम्परेचर असतं ते टेम्परेचरसुद्धा मेंटेन राहील मित्रांनो. ह्यासाठी ते केलं पाहिजे. जर तुम्ही गच्चीवरती करत असाल तर मग त्या टायमाला तुम्हाला जे बारदानी पोते वगैरे असतात तर ते तुम्हाला भिजवून त्यांच्या सरफेसवरती टाकले पाहिजेत, किंवा त्यांच्या जाळीच्या वर टाकले पाहिजे. जेणेकरून आत जी हवा पास होणार आहे ती हवा जी असेल ती सगळी थंड असेल मित्रांनो. आणि आपला पक्षी हीट स्ट्रोकच्या किंवा उष्माघाताने मरणार नाही, का तर त्याला थोडंसं थंडावा मिळतो. त्यामुळे ना पक्षी मरण्यापासून वाचतो मित्रांनो. आणि जर तुम्ही मध्येच पाळत असाल आणि थोडंसं माती वगैरे असेल तर थोडंसं, फक्त जास्त नाही पाणी मारायचं, थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला ना मित्रांनो, तर त्यावरून पण बऱ्यापैकी गारवा त्यांना मिळतो. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे पाण्याचं जे आहे, आता इथे मी प्लास्टिकचं ठेवलेलं मित्रांनो, रबराचं आहे हे न ठेवता तुम्ही मातीचं भांडं जर तुम्ही ठेवला तर तिथे थंड पाणी त्यांना मिळतं. आता आपण पण बाजारामधून मातीचं एक भांडं आणणार आहोत, बऱ्यापैकी थंड पाणी होतं अशा ठिकाणून. आणि इलेक्ट्रॉल पावडर मित्रांनो, आपण जे इलेक्ट्रॉल पावडर पित असतो तर ते थोडंसं पावडर आपण ह्या पिण्याच्या पाण्यामध्ये जर टाकून ठेवलं तर बऱ्यापैकी त्यांना जे उन्हामुळे ज्या बॉडीमध्ये जे घटक कमी झालेले असतात तर ते सगळे घटक त्यांना रिटर्न मिळण्यासाठी आणि त्यांच्या बॉडीचं परत हायड्रेशन होऊन बॉडीला एक ऊर्जा मिळण्याचं काम इलेक्ट्रॉल पावडरमुळे मिळतं मित्रांनो. ते पण मी पुढे दाखवेनच तुम्हाला. मी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पक्ष्यांना उन्हापासून बचाव होण्यासाठी जे काय काय उपाय करतो ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सध्या हा एक नवीन पक्षी आणलेला आहे, बांगडी कलरमध्ये कोंबडा आहे, मल्टी कलरचा, प्युअर गावठी आणि फुल अग्रेसिव्ह.